पुण्य ज्याला आपण म्हणतो त्याचा संबंध कशाशी आहे? कर्माशी आहे. तुम्ही ज्याला कर्म करता तर त्याचं रूपांतर पाप किंवा पुण्यामध्ये होतं. आता पाप कशाला म्हणतात आणि पुण्य कशाला म्हणतात ते सुद्धा मी थोडक्यात सांगतो. तुकाराम महाराजांनी एका वाक्यात सांगितलं, पाप ते परपीडा, पुण्य ते परोपकार. अगदी सोपं सांगितलं. तुम्ही लोकांना पीडा केलीत की ते पाप, आणि तुम्ही काहीतरी चांगलं केलं लोकांसाठी की ते पुण्य, असं सरळ सांगितलेलं आहे. रामदास स्वामीने जरा वेगळं सांगितलं, पुण्य ते ईश्वर स्मरण, पाप ते विस्मरण. जीवनविधीने आणि वेगळं सांगितलं. जीवनविधीने सांगितलं कृतज्ञता हे पुण्य आणि कृतज्ञता हे पाप. हे तिन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत जीवनामध्ये. या तिन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आणि याच्यामध्ये पाप आणि पुण्य काय ते जे सांगितलेलं आहे ते तिन्ही महत्त्वाचं आहे. तेव्हा आपण ज्यावेळेला पाप करतो किंवा पुण्य करतो तेव्हा त्याचा ठसा म्हणजे काय? प्रिंट म्हणतो, फिंगरप्रिंट म्हणतो की नाही आपण. हे जे फिंगरप्रिंट असतात, आता फिंगरप्रिंट आपल्या डोळ्याला काही दिसत नाहीत, पण त्याचा उपयोग पोलीस डिपार्टमेंट कसं करतं बघा, की ही जी फिंगरप्रिंट्स जी आहेत ती प्रत्येकाची वेगळी आहेत. प्रत्येकाची वेगळी आहेत. काय चमत्कार आहे बघा. अब्जावधी माणसं आतापर्यंत आली, राहिली, गेली, येतील, पण सर्वांची फिंगरप्रिंट्स वेगळी. काय चमत्कार आहे बघा. ही जी फिंगरप्रिंट्स आपल्या डोळ्याला दिसत नाहीत, पण फिंगरप्रिंट्स त्या ठिकाणी त्याचा ठसा उमटलेला असतो. तुम्ही ह्याच्यावर जरी असा हात केला ना तरी ह्याच्यावर त्या फिंगरप्रिंट्सवर ह्याचा ठसा उमटतो. चोराला जे पकडतात, खुन्याला जे पकडतात, त्याच्यामध्ये फिंगरप्रिंट्सला फार महत्त्वाचं स्थान आहे. तर सांगायचा मुद्दा असा की ह्या गोष्टी आपल्याला दिसत पण नाहीत, पण त्याचं महत्त्व फार असतं. जे गोष्टी दिसत नाहीत ना त्या फार महत्त्वाच्या असतात. म्हणून देव दिसत नाही तो फार महत्त्वाचा आहे. गंमत अशी आहे, देव दिसत नाही. दिसेना जनी त्यासी शोधोनी पाहे, असं एके ठिकाणी रामदास स्वामींनी म्हटलेलं आहे. जो दिसत नाही ना त्याला शोधा असं म्हटलं आहे. पण दिसत नाही त्याला शोधणार कसा, हा पुन्हा प्रश्न निर्माण झाला. तर सांगायचा मुद्दा असा की कर्म ज्याला आपण म्हणतो ते दुसऱ्यांना पीडा करणार आहे का सुख देणार आहे? देवाचं स्मरण आपण करतो का देवाचं आपल्याला विस्मरण झालेलं आहे, आणि आपण कृतज्ञ आहोत का कृतज्ञ आहोत? हे पाप पुण्याचे जे प्रकार 3 सांगितले याच्यामध्ये तिन्ही महत्त्वाचे आहेत, ते आपण लक्षात ठेवायचं. आणि तिन्हीमध्ये तुमचा ठसा उमटतो, म्हणजे प्रिंट होतं तुमच्या जाणीवेवर, आणि अंतर्मनाच्या द्वारे ते डिव्हाइन बँकमध्ये जमा होतं. असं जे जमा झालेलं पाप आणि पुण्य असतं ते तुमच्या जीवनामध्ये कार्यरत असतं, हे लक्षात घ्या. मी काय सांगतो ते लक्षात घ्या. हे जे पाप पुण्य तुमच्या डिव्हाइन बँकमध्ये जमा झालेलं असतं, लक्षात ठेवा, ते तुमच्या जीवनामध्ये अक्षरशः कार्य करत असतं. हे आपल्याला ठाऊक पण नाही. तुम्ही केलेली प्रत्येक ॲक्शन, अगदी सूक्ष्म अगदी विचार जरी तुम्ही केलात ना तरी तो टेप होतो. अगदी मनात तुम्ही म्हटलं मेल्या तर वाटळ हो, टेप झालं. तुम्ही मनात म्हटलं देवा सर्वांचं भलं कर, टेप झालं. चांगली मुलं मिळणं, चांगली सून मिळणं, चांगला जावई मिळणं, चांगले आईबाप मिळणं, पुण्याशिवाय मिळत नाही. लक्षात ठेवा, पुण्याशिवाय मिळत नाही. आणि जिथे पाप असतं ना त्या ठिकाणी सर्व अनिष्ट गोष्टी मिळतात. लोकांना आश्चर्य वाटते, असं कसं? आता दुसरी गोष्ट सांगतो. एकाच आईच्या पोटी मुलं जन्माला येतात. एक काळा, एक गोरा, एक निमगोरा, असे निरनिराळ्या प्रकारे असतात. त्यामध्ये पुन्हा एक आतमध्येही काळा, बाहेरही काळा,
दुसरा आतमध्ये गोरा बाहेरही गोरा, तिसरा आतमध्ये काळा बाहेर गोरा, चौथा आतमध्ये आतमध्ये काळा बाहेर गोरा, आणि जो चौथा जो आहे तो आतमध्ये गोरा बाहेर काळा. म्हणजे अशा तऱ्हेने जर पाहिलं तर एकाच आईच्या पोटी मुलं जन्माला असतात. बाप असतो काळा, आई असते गोरी. काही मुलं आईचं गुण घेतात आणि गोरी होतात, आणि दुसरी मुलं बापाचे गुण घेतात आणि काळी होतात. तुम्हाला दिसतंच आहे, आपल्याला कितीतरी माणसं सापडतात. माझ्या डोळ्यासमोर कितीतरी माणसं आहेत. काही पुण्यवान माणसं अशी असतात की जे आईचं जे सगळं चांगलं आहे ते घेते आणि बापाचं जे चांगलं आहे ते घेते आणि जन्माला येते, अशी आहे. हे सगळं पुण्याचं फळ आहे, लक्षात ठेवा. चांगल्या आईबापाच्या पोटी जन्माला येण्यासुद्धा पुण्य लागतं. नाही तर काय काय आईबाप जे असतात ना, काय बघायला नको, त्यांच्या पोटी जन्माला येणं म्हणजे पाप, अशी परिस्थिती असते. एखादा मनुष्य एखादं मूल दरिद्री माणसाच्या पोटी जन्माला येतं आणि एक चीफ मिनिस्टरच्या पोटी जन्माला येतो. आता राजा गेला ना, नाही तर राजाच्या पोटी म्हटलं असतं. काहीतरी पुण्य असतं. पण एक लक्षात ठेवायचं, हे जे पुण्य असतं ना ते खर्ची पडत असतं. जसे पैसे आपण जमवतो ना आणि वापरतो तेव्हा खर्ची पडतात. आपण बँकेमध्ये पैसे ठेवतो आणि पाहिजे तेव्हा आपण काढतो आणि खर्च करतो. आता खर्च केल्यानंतर बँकेत मायनस झालं, ते भरून काढायला नको. तर ते जर भरून काढलं नाही तर तुम्ही बँकरप्ट व्हाल. ते जर भरून काढलं नाही तर तुम्ही बँकरप्ट व्हाल. म्हणजे पुण्याच्या नावाने तुम्ही बँकरप्ट. जसं पैशाच्या नावाने तुम्ही बँकरप्ट होता, तसं पुण्याच्या नावाने तुम्ही बँकरप्ट होता. तेव्हा जीवनामध्ये अनेक समस्या निर्माण होतात, अनेक कटुप्रसंग निर्माण होतात, अनेक कटकटी होतात. ह्या सगळ्या गोष्टी निर्माण होतात, तुमचं पुण्य खर्ची पडतं त्यावेळेला. म्हणून ज्यावेळेला आपण सुखात असतो, आनंदात असतो, त्यावेळेला आपण देवाला विसरतो. खऱ्या देवाला म्हणतो मी. पुन्हा इथे खरा देव आणि खोटा देव आलाच. आपण खऱ्या देवाला विसरतो. पण आनंदामध्ये, सुखामध्ये असताना सुद्धा, वैभवामध्ये, ऐश्वर्यामध्ये असताना सुद्धा जेव्हा तुम्ही देवाचं स्मरण करता तेव्हा तुम्ही खरे असता. एके ठिकाणी कबीराने असं म्हटलेलं आहे, दुःख में सुमरण सब करे, सुख में न करे कोय. जो सुख में सुमरण करे तो काय होय दुःख होय, असं म्हटलेलं आहे. तुम्हाला जेव्हा तुम्ही आनंदात असता, ऐश्वर्यात असतात, वैभवात असतात, श्रीमंतीत असता, तेव्हा तुम्ही जर देवाचं स्मरण केलं, पुन्हा देवाचं स्मरण म्हणजे काय हा विषय मला आता पुन्हा घ्यावं लागेल कधीतरी, की देवाचं स्मरण करायचं म्हणजे काय करायचं. आपण नामस्मरण करतो, ते नामस्मरण हे खरं नामस्मरण नाही. त्याच्यामध्ये ईश्वर स्मरण हे खरं आहे, नाम हा त्याला आधार आहे, पण त्याच्यावर प्रवचन करण्यात आता वेळ नाही आहे. तर हे जे आपण स्मरण केलं देवाचं पुण्य मिळतं, विस्मरण केलं देवाचं पाप मिळतं. खऱ्या देवाचं स्मरण आणि खऱ्या देवाचं विस्मरण म्हणतो मी, पण तो विषय मी आता घेत नाही. त्याचप्रमाणे आपण जेव्हा दुसऱ्यांना काहीतरी चांगलं करतो दुसऱ्यासाठी, तेव्हा मिळतं आपल्याला पुण्य. काही चांगलं केलं, थोडं जरी चांगलं केलं ना तरी आपल्याला मिळतं ते पुण्य. आणि आपण जे काही वाईट करू, म्हणजे छळ करणं, त्रास देणं, हे जेव्हा आपण करू त्यावेळेला आपल्याला पाप मिळतं. म्हणून ज्यावेळेला सासू सुनेचा छळ करते तेव्हा ती फार मोठं पाप करत असते. लक्षात ठेवा, सासू ज्यावेळेला सुनेचा छळ करते काही कारणामुळे, कळलं की नाही, कारणं काही असतील, पण छळ करण्याचं काहीच कारण नाही, तर त्या सासू ती पाप निर्माण करत असते आणि शेवटी तिला त्याचा ताप होतो जीवनामध्ये. लक्षात ठेवा. ह्याच्या उलट जी सासू सुनेला अत्यंत चांगल्या रीतीने वागवते, त्या घरामध्ये बघा कसा आनंद असतो.
त्या घरामध्ये आनंदी आनंद असतो. आता काही सुना सासूना त्रास देतात असंही आहे, पण ते फार थोड्या केसेस आहेत. थोड्या केसेस आहेत की सुना सासूना त्रास देतात, थोड्या केसेस आहेत. पण सासवा सुनांना त्रास देतात हे मात्र नॉर्मल झालेलं आहे. विळा आणि भोपळा यांचं आपण नातं म्हणतो सासू सुनांचं, कळलं की नाही. तर सांगायचा मुद्दा असा की सासूने सुनेला छळणं ही गोष्ट वास्तविक वाईट आहे. त्या बाईला कळत नाही कसं ह्याचं आश्चर्य वाटतं. गंमत अशी आहे की सून आणि मुलगी ह्याच्यामध्ये डिफरन्शिएशन जे करतात ना, तेच मला मान्य नाही आहे. मला असं म्हणायचं आहे की आपली जी मुलगी असते ती दुसऱ्याच्या घरी जाते आणि दुसऱ्याची मुलगी आपल्या घरी येते. म्हणजे तिने आपल्यावर किती विश्वास टाकलेला असतो. ती जेव्हा आपल्या घरी येते सून म्हणून, तेव्हा आपल्यावर किती विश्वास टाकलेला असतो. मग तिला कसं आपण वागवलं पाहिजे. ती तुम्हाला दिलेली ठेव आहे. खरं सांगायचं म्हणजे आपण म्हणतो कन्यादान. हा कन्यादान शब्द मला नाही आवडत. वस्तूचं दान होतं, कन्येचं दान तुम्ही कसं काय करता. कन्यादान हा शब्दच चुकीचा आहे. मी म्हणतो कन्या प्रतिष्ठान. तुम्ही आपण ज्यावेळेला आपली मुलगी दुसऱ्याकडे देतो तेव्हा त्या घरामध्ये आपण कन्येचं प्रतिष्ठान केलेलं असतं. हे आपण लक्षात ठेवायचं. आणि त्यासाठी आपण त्यांच्यावर विश्वास ठेवलेला असतो की त्या घरातले लोक आपल्या मुलीला चांगल्या रीतीने वागवतील. हे मी का सांगतो आहे, असं होत नाही. जिकडे तिकडे सासूसुनांची भांडणे, जिकडे तिकडे सासूसुनांची भांडणं. पण जीवनविद्या मिशनमध्ये ज्यावेळेला या बायका येतात त्यावेळेला सुनेला कसं वागवतात तुम्हाला आश्चर्य वाटेल की सासू आणि सुना जेव्हा बाहेर जातात ते ही तुमची मुलगी का हो म्हणून लोक विचारतात. हे मी काल्पनिक सांगत नाही. गोव्यात तसं नाही असं मला म्हणायचं नाही. तुम्ही सर्व चांगले आहात हे मला माहीत आहे. तुमच्याबद्दल मला काहीच म्हणायचं नाही. मी एक जनरल सांगतो. मला सांगायचा मुद्दा, हे छळ करणं पाप आहे हे त्या सासूला कळेल ना, तेव्हा ती छळ करायचं थांबवेल. म्हणून आपण चांगलं केलं तर पुण्य मिळतं, वाईट केलं तर पाप मिळतं. आणि हे पाप पुण्याचे ठसे डिवाइन बँकमध्ये जमा होतात आणि ते तुमच्या जीवनामध्ये पुन्हा तुम्हाला प्रतिक्रिया देतात. म्हणून एके ठिकाणी डॉक्टर मर्फी म्हणतात, ऑल युअर एक्सपिरियन्सेस, कंडिशन्स, इव्हेंट्स अँड ॲक्ट्स आर द रिॲक्शन्स ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड टू युअर थॉट्स. हे लक्षात ठेवा की तुमच्या जीवनामध्ये तुम्ही जे काही एक्सपिरियन्स म्हणजे अनुभव, इव्हेंट्स ज्याला आपण कंडिशन म्हणजे परिस्थिती, इव्हेंट्स म्हणजे घटना आणि ॲक्ट्स म्हणजे आपण जे कर्म करतो ते, हे सगळं जे आहे ते आपल्या ठिकाणी आपण जे विचारांची जी ठेव सबकॉन्शियस माइंड ठेवलेली असते त्याच्या प्रतिक्रिया असतात. म्हणून विचारांचं महत्त्व किती आहे हे आपण लक्षात घ्या की विचार जे आहेत, सासू सुनेला जे छळते तेव्हा प्रथम ती विचार करते आणि मग छळते. छळायचं कसं हे पण आलं ना. नुसती उठली आणि छळलं नाही. छळायचं कसं, पहिलं ती टोमणे मारते, मग हळूहळू हळूहळू तिचे आईबापांचा उद्धार करायला सुरुवात करते. अशा तऱ्हेने छळायचं कसं याचा प्रथम विचार करते आणि मग छळते. विचारांचं महत्त्व हे असं आहे, तुम्ही कुठलीही गोष्ट प्रथम विचार करता आणि मग करता. म्हणून विचारांचं महत्त्व आहे. तेव्हा सांगायचा मुद्दा असा की हे जे पाप पुण्य जे आहे हे पाप पुण्य तुमच्या जीवनामध्ये कार्यरत आहे. तुम्हाला जे काही जीवनात चांगलं मिळालेलं आहे ते तुमच्या पुण्यहीने, हे लक्षात ठेवायचं. पण तुम्हाला जेव्हा चांगलं मिळतं तेव्हा पुण्य खर्च झालेलं असतं हे पहिलं लक्षात ठेवा. आणि ते पुण्य भरून काढण्याची व्यवस्था जर तुम्ही केली नाही तर पुढे कटकटी तुमच्या जीवनामध्ये येतील. मग त्याला उपाय काय, पुण्य भरून काढणं हा त्याला उपाय. पुण्य भरून कसं काढायचं,
सोपा उपाय सांगतो तुम्हाला. अगणित पुण्य मिळविण्याचा मार्ग सांगतो. अगणित पुण्य, कळलं की नाही? की हे अगणित पुण्य तुम्हाला जर मिळालं ना तर तुम्हाला जीवनामध्ये तुमच्या घरी सुख पाणी भरेल. लक्षात ठेवा. अगदी सोपं सांगतो मी. जीवनविद्येचं एक वैशिष्ट्य आहे, तुम्हाला सगळ्या गोष्टी अगदी सोप्या करून सांगितलेल्या आहेत आणि कोणी करू शकेल अशा सांगितलेल्या आहेत. किंवा हे मी करू शकत नाही कारण अमुक आहे तर सांगतच नाही. आता मी सांगतो पुण्य मिळवण्याचे मार्ग. पापाचे मार्ग काय सांगायची गरज नाही. कळलं की नाही? पुण्य मिळवण्याचे जे मार्ग आहेत ते म्हणजे शुभ चिंतावे, शुभ इच्छावे, शुभ बोलावे, शुभ करावे. पुण्य मिळवण्याचे मार्ग आहेत. अगदी सोपं. आता ह्याच्यात काय कठीण आहे का? शुभचिंतन करायला काय कठीण आहे का? काहीच कठीण नाही. शुभचिंतन करायचं म्हणजे काय की मनामध्ये चांगले विचार ज्याला आपण म्हणतो त्याचं चिंतन करायचं. चांगले विचार मनामध्ये घोळवणं म्हणजे चिंतन. कळलं की नाही? त्याला हॅबिच्युअल थिंकिंग असं म्हणतात. त्याला हॅबिच्युअल थिंकिंग असं म्हणतात. You think with your conscious mind, and whatsoever you habitually think sinks down into the deeper levels of your subconscious mind, which creates according to the nature of your thoughts. असं एके ठिकाणी डॉक्टर मर्फी म्हणतात की तुम्ही जे काही पुन्हा पुन्हा विचार करता म्हणजे चिंतन करता ते हळूहळू झिरपत आत जातं, सबकॉन्शियस माइंडमध्ये जातं आणि सबकॉन्शियस माइंडमध्ये गेलेले जे विचार आहेत ते पुन्हा स्फुरतात आणि तुमच्या जीवनामध्ये साकार होतात. आणि आपण म्हणतो त्याला नशीब असं आपण म्हणतो. म्हणजे विचारांचं महत्त्व किती आहे ते तुमच्या ध्यानात येईल की तुमचं हॅबिच्युअल थिंकिंग काय आहे. हॅबिच्युअल थिंकिंग म्हणजे चिंतन. तुम्ही चिंतन कशाचं करता? गंमत अशी आहे की आपल्या मनामध्ये वाईट विचार सहज येतात, अनिष्ट विचार सहज येतात, काळजी चिंता सहज येतात. कोणी आपला अपमान केला की तोच अपमान आपल्या मनामध्ये सारख्या घोळत राहतो. मग आता बदला कसा घ्यायचा? चिंतन. हे सगळं चाललेलं असतं. पण हे जे चाललेलं जे असतं ते कुठे आकाशात जात नाही किंवा जमिनीत जात नाही, ते आपल्या अंतर्मनात जातात. मग थॉट्स ऑफ जेलसी, फिअर, वरी अँड अँझायटी tear down your nerves and glands, bringing about physical and mental diseases of all kinds. असं म्हटलेलं आहे की तुम्ही ज्या थॉट्स ऑफ जेलसी म्हणजे द्वेष, थॉट्स ऑफ जेलसी फिअर भीती, थॉट्स ऑफ जेलसी फिअर वरी म्हणजे चिंता आणि अँझायटी म्हणजे काळजी, हे तुम्ही ज्यावेळेला करता म्हणून टेन्शन जेव्हा येतं ना तेव्हा रोग होतात. मग डॉक्टर लोक सांगतात ना टेन्शन घेऊ नका, टेन्शन घेऊ नका. आता टेन्शन का होतं याच्यावर प्रवचन वेगळं करावं लागेल. खरं सांगतो एक एक असा आहे की त्याच्यावर मी आतापर्यंत बघा 52 सालापासून माझी प्रवचनं सुरू झाली. आता मागल्या वर्षी मी जे बोललो त्याच्यापेक्षा आणखी खूप वेगवेगळं सांगायला माझ्याजवळ आहे. पण वेगवेगळं सांगायचं म्हणून पेक्षा तुम्ही सुधारणं म्हणजे तुमच्या ठिकाणी मन जे आहे त्या मनाचं परिवर्तन घडवून आणणं हा विषय माझ्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. आणि म्हणून ह्या विषयावर मी जास्त भर देतो. नाही तर पुष्कळ आहे. आता उदाहरणार्थ संचित म्हणजे काय, प्रारब्ध म्हणजे काय, क्रियमाण म्हणजे काय, पाप पुण्य म्हणजे काय, नियती म्हणजे काय, सुखदुःख म्हणजे काय, हे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्याच्यावर प्रवचन जर करायचं झालं तर 3 दिवस प्रवचन करायला पाहिजे. आणि हा विषय इतका महत्त्वाचा आहे की तुमच्या जीवनाला तो व्यापून टाकणारा हा विषय आहे. तर सांगायचा मुद्दा असा की निम्न विषय आहेत. स्मरण कसं करायचं देवाचं, स्मरण देवाचे करावे. देवाचं स्मरण कसं करायचं, देव म्हणजे काय, स्मरण म्हणजे काय, ते करायचं कसं, ते केव्हा कसं करायचं, कुठे करायचं, किती करायचं, हा सगळा विषय जो आहे ह्याच्यावर सांगायला 2-2 दिवस 3-3 दिवस पाहिजे. असा प्रत्येक विषय जो आहे हा महत्त्वाचा आहे. असो तर सांगायचा मुद्दा असा
हॅबिच्युअल थिंकिंग असं ज्याला आपण म्हणतो त्याला चिंतन म्हणतात. आज आपण चिंता करतो, चिंतन करतो, पण ते नको ते करतो. म्हणजे जे भूतकाळात झालं त्याचं चिंतन आणि भविष्यात होईल त्याचं चिंता, असं चिंता आणि चिंतन ह्याच्यामध्ये आपलं चाललेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये आपण इतके सापडलेलो आहोत की आपला चिपा झालेला आहे त्याच्यामध्ये. म्हणून आपण एक तर वाईट चिंतन करतो, नाही तर एक तर आपण चिंता करतो. ह्या दोन्ही गोष्टी करतो. जीवनविद्या असं सांगते, चिंता आणि चिंतन दोन्ही बाजूला काढा आणि शुभचिंतन करा. शुभचिंतन, शुभचिंतन करायचं काय केलं पाहिजे? शुभचिंतन, शुभ विचार मनामध्ये आणायचे. मी मगाशी सांगितलं, कृतज्ञता हे पुण्य, कृतज्ञता हे पाप सांगितलं. आता चांगले विचार मनात तुम्हाला आणायचे असेल तर आपल्या आईवडिलांबद्दल आणता येतात. आपल्या आईवडिलांनी आपल्याला उपकार केले, आपल्याला लहानाचं मोठं केलं. आपल्या जीवनामध्ये जे जे चांगलं घडलं त्याचं चिंतन करा ना. जर तुम्हाला नामच पण जमत नसेल तर, नाही तर आम्ही नास्तिक आहोत, आम्ही देव मानत नाही, मग हे चिंतन कर. आम्ही सगळं सोय करून ठेवलेली आहे, आम्ही देव मानत नाही ना, ठीक आहे, मग शुभचिंतन करायला तर काय हरकत नाही ना. मग जे जे तुझ्या जीवनामध्ये चांगलं घडलं त्याचं चिंतन कर. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात